धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात, जय गुजरात, जय गुजरात. थोडके बोलक्याच्या राजकारणामध्ये माणूस किती मिंदावू शकतो याचं आजचं हे पुढचं रूप आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये येऊन, सांस्कृतिक शहर महाराष्ट्राचं, तिथे येऊन जय गुजरातची जर घोषणा हे मिंदे सरकार आणि जे उपमुख्यमंत्री आहेत अशा पदावर असणारा व्यक्ती करतोय, त्यामुळे एका अर्थाने किती लाचार होऊ शकतो याचंच हे एका अर्थाने उदाहरण आहे. आणि त्यामुळे आपण बघतो आहोत गेल्या काही दिवसांमध्ये ती हिंदी सक्ती शाळांपासून लादण्याचा जो प्रयत्न होत होता त्याच्या विरोधामध्ये षडयंत्र आहे म्हणून आम आदमी पार्टीसहित अनेक पक्ष उभे राहिले, मराठी माणूस उभा राहिला. याच्यामध्ये प्रत्यक्षामध्ये कुठेतरी राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक अशा पद्धतीचा हिंदीचा बुलडोजर महाराष्ट्रावर लादण्याचं षडयंत्र आहे आणि त्याचाच आजचा हा पुढचा भाग आहे हे अगदी स्पष्ट होत आहे. त्यामुळे मला या निमित्ताने महाराष्ट्र गीताच्या 2 ओळी थोड्याशा बदलून म्हणाव्याशा वाटतात की भीती ना अम्मा तुझी शिंद्यांच्या नव्हे, खरं तर मिंद्यांच्या एकनाथा, आसमानाच्या सुलतानीला सुद्धा जबाब देतील इथल्या जिभा. जय जय महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, जर्जा महाराष्ट्र माझा.